आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सगळ्यांनीच ठरवलेलं असतं की त्या पूजेला जायचं आणि पूजा सुरू होणारच असते. पण त्याच वेळेला ना आता समईची वात जी आहे ती थोडीशी मागे सरकलेली असते आणि समईसुद्धा थोडंसं तेल कमी असतं. म्हणून भावना विचार करते की ती जरा वात पुढे करावी जेणेकरून ती समई व्यवस्थित पेटेल. पण तिच्याकडनं चुकून ते सगळं करताना समई खाली पडते. समई खाली पडल्यामुळे आता सगळ्याच बायका ज्या आहेत त्या एका वेगळ्याच नजरेनं पाहू लागतात. त्यांना आता माहिती ना जरा काही झालं का एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा इशू करायचा त्या बायकांचं ठरलेलंच असतं. आणि अगदी तसंच होतं. इकडे मात्र आता वीणा त्यासोबत इकडे रेणुका वगैरे सगळीजण भावनाला म्हणतात की तुला काही झालं नाही ना. भावना म्हणते की मला काही झालं नाही, पण खरंच ना मला खूप जास्त काळजी वाटते. हे कसं काय झालं, म्हणजे मी खरं तर ना ती वात आहे ना मागे सरकवायचा प्रयत्न करत होती, पण हे सगळं काही घडलंय असंही ती आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता तिथे आलेल्या बायका जे आहेत ना ते नावं ठेवत असतात आणि घरात आता अपशकुन झाला आहे असं काहीसं म्हणू लागतात. असं त्या बोलल्याबरोबर इकडे नीलांबरीही त्या ह्याच्यामध्ये हात धुवून घेते. नीलांबरी म्हणत असते भावनाला की आज घरातल्या सगळ्यांनी तुझ्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमात भावना तुझं काय चाललंय, तुला तरी कळतंय का? तू उलट आहे ना या सगळ्यांसाठी का होईना व्यवस्थितपणे राहायला हवंस, सगळी कामं करायला हवीस, पण असं का करतेस ग तू, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे आजी नीलांबरीवर भडकते आणि म्हणते की तुला एवढं वाटतंय ना एवढा मोठा काहीतरी झालेला आहे आणि तुला अपशकुनचं घेऊन बसली आहेस ना, तर तू इथे बसलीस ना नाही ना तरीही चालेल, इथून निघ असंही आता म्हटलं जातं. कारण आता आजींना माहिती असतं की नीलांबरी कशी आहे ती आणि कोणत्या थराला जाऊन काय काय विचार करते ती. कारण नीलांबरीला आता कुठे ना कुठे काहीतरी करायचंच असतं हे आजी बरोबर ओळखून असतात. आणि त्यामुळेच ना आता आजी ज्या आहेत त्या नीलांबरीला बोलत असतात. तेवढ्याच जोगतीने ते तिथे जोगतीन आल्यावर रेणुका खुश होते. रेणुका लगेच जोगतीनीकडे जाते आणि पाया वगैरे पडते. ती म्हणते की अगदीच योग्य वेळी तुम्ही आलेले आहात. त्यावर जोगतीन आता म्हणू लागते की मला येणं भागच होतं, कारण तुमच्या घरात खूप मोठा अपशकुन घडत आहे आणि त्यासाठी मी ते सांगायला तुम्हाला आलेली आहे. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र मोठा धक्काच आता बसलेला असतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला लक्ष्मी निवास आणि झी मराठीवरील अन्य मालिकासुद्धा पाहायच्या असतील ते सुद्धा फक्त ₹1 तर आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हाय मेसेज करा व्हॉट्सअपला. तर इथे आपण पाहतो की विश्वा आणि त्यासोबत जानूची चांगली फ्रेंडशिप झालेली होती. दोघंही जण गाडीतून उतरतात. विश्वाने आज जानूला मस्त अशी ट्रीट दिलेली होती, म्हणजे तो स्वतः ना तिला सोडायला आलेला होता आणि त्यामुळेच ना जानू त्याच्यावर खूप जास्त खुश होती. जानू म्हणते की आपली एवढ्या कमी वेळात इतकी चांगली फ्रेंडशिप झाली आहे ना की काय बोलू विश्वा तुला. आणि मुळात आहे ना मला असं वाटतं की आपण एकत्र कॉलेजला होतो तेव्हापासून जर आपली फ्रेंडशिप झाली असती तर आपला बॉन्ड कुठपर्यंत गेला असता, असंही ती आता त्याला बोलत असते. त्यावर विश्वा मनातल्या मनात म्हणत असतो की आपली फ्रेंडशिप तर आधीपासूनच होती, पण ही तुला कळली नाही आहेत, कळत नाही आहे, काय करणार, पण जाऊ दे, आता जे काही होतंय ते एकदम बॅलेन्सिंग आहे असंही आता तो विचार करून चालू लागतो. त्यावर जानू म्हणते की चला आता मला जावं लागेल, नाही तर मिस्टर कानिटकर पुन्हा ओरडतील, कारण मला त्यांना एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे असंही आता ती म्हणत असते. नाही तर इथेच बोलत बसली तर पुन्हा उशीर होईल असंही ती काहीसं बोलते. त्यानंतर आता ती जात असते. त्यातच तिची चप्पल तुटते आणि चप्पल तुटल्यामुळे ना आता तिला चालता येत नसतं. पण आता ती म्हणते की हे काय, आजची चप्पल तुटायला हवी होती, मी तर विचार केला होता की घरी जाताना नवीन सँडल घेईन, पण आता तर हे काय होऊन बसलेलं आहे. आणि हे सगळं काही विश्वाने ऐकलेलं असतं. त्यामुळे विश्वाला समजतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. मग विश्वा बघतो जानूला नीट चालताही येत नसतं. जानू विचार करते की आता मला दिवसभर असंच राहावं लागणार आहे. पण विश्वाच्या लक्षात येतं की जानूची कंडिशन काय आहे ते. त्यामुळे आता विश्वा जानूसाठी नवीन चप्पल आणायचं ठरवतो आणि तिला सरप्राईज द्यायचं ठरवत असतो. इकडे आता जोगतीन जी आहे ती पुढे येते. जोगतीन आता पुढे येऊनच आता म्हणू लागते की तुम्हाला काहीतरी संकेत द्यायला आलेली आहे. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र रेणुका आजी आता जोगतिनीकडे गेलेली असतात. तर आता आजी मात्र जोगतिनीला म्हणत असते की आज आमच्या घरात शुभकार्य आहे, उगाचच आम्हाला हे सगळं सांगून येणं त्रास देऊ नका. पण जोगतीन खरं तर या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी चाललेली असते. इकडे नीलांबरीसुद्धा लगेचच आजीला म्हणते की बघितलं का, आता जोगतीनसुद्धा तुम्हाला स्पष्ट सरळ सांगते की या सगळ्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे. पण नीलांबरीला आता
तिकडनं घालवून दिलं जातं. आणि त्यानंतर आता आजी लगेचच भावनाला हाक मारून तिथे बोलवून घेतात. का तर भावना आणि जे काही आहे ते समोरासमोर त्यांचं व्हावं असंच आता वाटत असतं आणि त्यामुळेच ना आजीने बोलवून घेतलेलं असतं. आणि जेव्हा इकडे रेणुका येते तेव्हा रेणुका म्हणत असते की भावना जरा घे त्यांच्याशी बोलून. मग आता भावना तिथे येते आणि त्यांचे आशीर्वाद वगैरे घेते. आजीने नीलांबरीला आधीच बाजूला केलेलं असतं कारण आजीला माहिती असतं की नीलांबरी काही ना काही खोट काढण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत भावना आता येते आणि जोगतिनीचे आशीर्वाद घेते. जोगतिनीच्या भावनाने आशीर्वाद घेतल्यानंतर जोगतीन भावनाला सांगत असते की तू 2 जीवांची आहेस, वाकू नको. त्याच वेळेला आता भावनाला ती सांगत असते की तू जरी 2 जीवांची असलीस तरी तुझं येणारं बाळ हे काही रासाची नांदी घेऊन येणार आहे. असं जेव्हा आता जोगतीन म्हणते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का इथे असणाऱ्या भावनाला बसतो. कारण भावनाला असं वाटत होतं की आपलं बाळ जे आहे या घरात नवचैतन्य आणेल, परंतु आता रासाची नांदी घेऊन येणार आहे म्हटल्यावर टेन्शन मात्र भावनाला खूप जास्त आलेलं असतं. जोगतीन जे काही संकेत द्यायचे असतात ते संकेत देऊन तिकडनं नाहीसे होते. तर दुसरीकडे मात्र आता भावना जोगतिनीच्या बोलण्याचा विचार करत असते आणि त्यामुळेच ना भावनाला धक्का बसलेला असतो. इकडे आजी म्हणत असतात की चल भावना, आता आपण या पठणाला सुरुवात करूया. आता ह्या सगळ्या पूजा काही ज्या आहेत त्या सुरू होतात आणि त्याच वेळेला थोडीशी लक्ष्मी टेन्शनमध्ये असते. पण लक्ष्मीला आजी सांगत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, आम्ही भावनासोबत आहोत, भावनाच्या पाठीशी आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही, सगळं काही नीट होणार आहे. आणि आता घरात बाळ येणार आहे ना, बाळच हे सगळं काही नीट करेल असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता पूजेला सुरुवात झालेली असते. सगळीजणं पूजा करत असतात. मात्र जोगतिनीने जे काही सांगितलेलं असतं ते सारखं भावनाच्या मनामध्ये फिरत असतं. भावना आता प्रत्येक क्षणाला तोच विचार करत असते. दुसरीकडे आता नीलांबरीला हे सुद्धा वाटत असतं की हे सगळं काही करून माझा काय फायदा झाला. म्हणजे तिला असं वाटत होतं की भावनाच्या मनात म्हणजे सगळ्यांच्या मनात भावनाबद्दल जे काही आहे ते काढून टाकायचं, पण इथे सगळ्या काही गोष्टी उलट्या झालेल्या असतात. दुसरीकडे आता जानू आपलं काम करत असते तेवढ्यातच जयंत तिच्या केबिनमध्ये येतो आणि तिला विचारतो काय आज तुम्हाला यायला उशीर झाला असं म्हणतो. त्यावर भावना म्हणत असते की नाही उशीर झाला, मी लवकरच आले. पण आता जयंत तिला म्हणत असतो की तुम्हाला आज बस मध्ये त्यांना ट्रॅफिक लागलं का असं तो विचारत असतानाच आता जानू त्याला सांगत असते की नाही, आज तर मी विश्वाससोबत गाडीने आले, त्यांनी ना मला मस्त असं आणून इथपर्यंत सोडलं असं देखील आता ती सांगू लागते. जो जयंत तिचं सगळं काही ऐकण्यासाठी इथपर्यंत आलेला होता त्या जयंतला आता खूप जास्त राग आलेला होता. कारण आता त्या जयंतला कळलेलं होतं की विश्वा आणि त्यासोबत जानू चांगले बोलायला लागले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ना आता राग येत होता. म्हणूनच जयंतने आता जानूला बोलवलेलं असतं आणि जानूला तो सांगतो की माझ्यासोबत तुम्ही माझ्या केबिनमध्ये चला आणि मग मला तिथे येऊनच सगळं प्रेझेंटेशन द्या. जानूची चप्पल तुटल्यामुळे जानूला धड चालताही येत नसतं. बिचारी कशी बशी आता पावलं चालत करत वर सरत असते. पण तेवढ्यातच ना विश्वा तिथे येतो आणि विश्वा जेव्हा तिथे येतो तेव्हा त्याने जानूसाठी येताना छान असं गिफ्ट आणलेलं असतं आणि जानूकडे बघून तो बोलत असतो की हे तुझ्यासाठी आणले. जानू म्हणते पण आहे तरी काय. त्यावर विश्वा तिला तो बॉक्स उघडून दाखवतो तर त्यामध्ये आता सँडल असते आणि जानूसाठी स्पेशली विश्वाने हे सगळं काही आणलेलं असतं. जेव्हा आता विश्वा जानूला ही सँडल दाखवतो तेव्हा जानू खूप जास्त खुश होते आणि विश्वा आता स्वतःच्याच हाताने जानूला ती सँडल वगैरे त्याला घालून देतो आणि हे सगळं लांबूनच जयंत पाहत असतो. तर जयंतला खूप जास्त राग येत असतो कारण त्याला आता वाटलेलं असतं की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपले हक्क आहेत आणि हे हक्क सगळे काही हिरावून आता हा विश्वा घेतोय. आणि जानू आणि विश्वाचं नातं जे आहे ते पूर्वीसारखंच म्हणजे एकदम मैत्रीचं झालेलं होतं, घट्ट झालेलं होतं आणि हे सगळं बघून मात्र जयंतच्या बुडाला मात्र आग लागलेली असते. विश्वाला आता जानू थँक्यू बोलते आणि तुला कसं कळलं, तू माझा किती विचार करतोस असं देखील आता जानू ही विश्वाला बोलत असते. आणि हे सगळं ऐकूनच ना जयंतला राग येत असतो. पण जयंत करेल तरी काय, त्याच्याकडे काही ऑप्शन नसतो. पण आता विश्वाने ना
जानूची मैत्रीचं नातं जे आहे ते पुन्हा तसंच निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. जयंत केबिनमध्ये जातो आणि तो आता खूप जास्त रागराग करत असतो. तो आता केबिनमध्ये येऊन म्हणत असतो की या सगळ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. हे सगळं काही विश्वा कसं काय करू शकतो. आता जानू ती सँडल वगैरे घालून आतमध्ये येते आणि जयंतशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण जयंतची चिडचिड वाढत चाललेली असते हे सुद्धा जानूला दिसत असतं. जानू म्हणत असते की तुम्हाला काय होतंय, तुम्ही थोडं पाणी पिऊन घेता का, थोडं रिलॅक्स व्हा. असंही आता ती त्याला बोलून त्याला पाणी वगैरे द्यायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता जानू त्याला पाणी देते तेव्हा आता तो पाणी पित असतो. त्याच वेळेला आता जानूला तो म्हणतो की तुम्ही इथे बसा आणि मला आता प्रेझेंटेशन द्या. त्याच वेळेला आता जानू म्हणत असते की सगळं काही ओके आहे ना, मी तर तुम्हाला प्रेझेंटेशन देतेच, पण तुम्हाला बरं तर वाटतंय ना. त्यावर तो म्हणतो की हो मी ऑल ओके आहे, तुम्ही नका काळजी करू, पण तुम्ही ज्यासाठी इथपर्यंत आलेले आहात ते प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करा. असं देखील आता जानूला जयंत सांगू लागतो. दुसरीकडे आता इकडे लक्ष्मी आणि वीणा या दोघीही जणी रस्त्यावरनं चालत असतात. तर त्यांचं तेच सुरू असतं की भावनाच्या घरी आपण गेलो, पण भावनाच्या घरी आता भावनाची किती काळजी घेतली जाते ना, भावनाला काय हवं नको ते सगळं काही बघितलं जातं. खरंच ना, भावनाच्या घरी ही पूजा खूप छान झाली. तर दुसरीकडे मात्र ती बिल्डरची माणसं जी आहेत ना ती आता तिथं आलेली असतात आणि ती इकडे आल्यानंतर वीणाच्या तोंडावर काही ना काही फेकतात. वीणाला असं वाटतं की तिच्या चेहऱ्यावर आता त्यांनी ॲसिड फेकलेलं आहे आणि त्यामुळेच ना वीणा खूप जास्त आता बिथरलेली असते. वीणा ओरडू लागते कारण वीणाच्या डोळ्यामध्ये चुरचुरू लागतं. वीणाच्या लक्षात येतं की ह्या लोकांनी आपल्यासोबत काहीतरी केलेलं आहे. वीणा जशी ओरडते तसं लक्ष्मी तिला म्हणत असते की वीणा ओरडू नकोस, थांब, शांत हो. आणि तिच्या चेहऱ्यावरचा हात काढायचा ती प्रयत्न करत असते. म्हणजे ती आता बघत असते की हिच्या चेहऱ्याला तर काही झालेलं नाही आहे ना. जेव्हा आता ती बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, हिच्या चेहऱ्याला तर काहीच झालेलं नाही आहे. पण त्याच वेळेला वीणा म्हणत असते की आई, पण ना माझ्या डोळ्यात खूप जास्त आग होते, कशामुळे हे सगळं झालं असेल असंही आता ती म्हणत असते. त्याच वेळेला इकडे पुन्हा एकदा तो बिल्डरचा माणूस येतो आणि ते ग्लासातलं पाणी टाकवू लागतो. तो आता धमकी देत असतो की तुम्हा लोकांना मी साधी सही करायला सांगितली तर तीही तुम्हाला करायला जमत नाही आहे, तर तुम्हाला हे सगळं काही भोगावं तर लागणारच आहे, असंही तो आता म्हणत असतो. बिचारे वीणा आता म्हणत असते की ह्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी कुठच्याही थरालाही लोक जात आहेत, ह्यांना कळत नाही आहे का. मग आता लक्ष्मी जी आहे ती वीणाला सावरत असते आणि वीणाला म्हणत असते की बाळा काळजी करू नको, मी आहे, चल, तुझ्या चेहऱ्याला काही झालेलं नाही आहे, पण आपण आता घरी जाऊया आणि या विषयावर सविस्तर बोलूया. पण वीणाचे डोळे ना खूप जास्त चुरचुरत असतात कारण त्या पाण्यामध्ये नक्कीच काहीतरी असू शकतं असं देखील आता वीणाला वाटू लागलेलं असतं. लक्ष्मी आता तिला सावरतच घेऊन चाललेली असते. लक्ष्मी जेव्हा आता तिला तिकडनं घेऊन जाते ना तेव्हा मात्र आता वीणा म्हणत असते की माणसं किती बेकार आहेत ना, त्यांना जी जमीन हवी आहे आणि ती हडप करण्यासाठी कुठच्याही थराला जात आहेत. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जयंत जो आहे तो मात्र आता रूममध्ये बसलेला असतो त्याच्या कॅबिनमध्ये आणि तो आता म्हणत असतो की विश्वाची किती हिंमत झाली, तो माझ्या बायकोच्याच म्हणजे माझ्या जानूच्या जवळ यायचा प्रयत्न करतोय. विश्वा, मी तुला सोडणार नाही, काही झालं ना तरीसुद्धा तुला मी अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता जानू तिथे आलेली असते, का तर आता जानूला प्रेझेंटेशन द्यायचं असतं आणि म्हणूनच जानूला असं वाटतं की इथे आपण बसून ह्यांना थोडं रिलॅक्स करूया. आणि त्याच वेळेला इकडे जयंत म्हणत असतो की तुम्हाला ना माझ्यासोबत थोडं बाहेर यावं लागेल. जानू म्हणत असते की कशासाठी. त्यावर मात्र आता जानूला तो म्हणत असतो की आपल्याला जरा कामासाठी बाहेर जायचं आहे. जानूने त्याच्यासाठी कॉफी करून आणलेली असते आणि जानू त्याच्यासाठी जेव्हा स्पेशल कॉफी घेऊन येते तेव्हा त्याला कुठेतरी बरं वाटतं आणि तो सुद्धा आता तिला थँक्यू बोलतो. आणि त्यानंतर मात्र आता त्याला असं वाटतं की चला जानूला आपल्या बाजूने ओढण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत. ती आपलं प्रेझेंटेशन देत असते, पण इकडे मात्र आता जयंतचं त्याच्याकडे लक्ष नसतं कारण त्याची नजर फक्त आणि फक्त जानूकडे असते. जानूला त्याला आता बघत राहावंसं वाटत असतं, पण आता त्याला हे सुद्धा करायचं असतं की विश्वा आणि जानूमध्ये दरी निर्माण करायचं काम आणि त्यासाठी त्याची खूप जास्त मेहनत आता सुरू असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जानू जी आहे ती खरं तर वैतागलेली असते कारण सतत कामं, परंतु आता जयंतने तिला म्हटलं आहे की आपल्याला कामासाठी बाहेर जायचं आहे, तर तिचाही नाईलाज असतो. तिलाही आता त्याचं सगळं बोलणं ऐकावं लागतं आणि तीही म्हणते की ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की
जेव्हा जानू या सगळ्यासाठी तयार होते तर दुसरीकडे आता जयंत हा खूप जास्त खुश झालेला असतो. कारण जयंतला असं वाटत असतं की चला फायनली आपण जे काही करतोय त्याच्याने आपला फायदा होणार आहे. कारण त्याला आता जानूला मिळवायचं असतं आणि त्यासाठी तो काही करायला तयार असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की भावनाला आता त्या जोगतीनीचं बोलणं आठवत असतं. जोगतीन जे जे काही बोललेली होती ते सतत कानावर तिच्या पडत होतं आणि त्यामुळेच ना आता विचार करण्यासारखी गोष्ट होती. मग आता ती हा विचार करत असताना सिद्धू तिथे येतो आणि सिद्धू तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो. तर सिद्धूला मात्र तिने आता जोगतिनीने काय काय सांगितलेलं आहे ना ते काही सांगितलेलं नसतं. पण आता बाळाच्या बाबतीत खूप जास्त विचार करण्यासारखी गोष्ट इथं होत असते आणि त्यामुळेच ना सिद्धू भावनाची अगदीच मनापासून काळजी घेत असतो. सिद्धू भावनाला म्हणत असतो की तुला काही जरी वाटलं ना तरी तू मला सांगत जा, पण स्वतःना इतका त्रास करून घेऊ नकोस असं देखील आता तो तिला म्हणत असतो. आणि तेव्हा कुठे जाऊन भावनासुद्धा शांत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लक्ष्मी निवास किंवा अन्य मालिका कोणत्याही तुम्हाला झी मराठीवरच्या पाहायच्या असतील तर लवकरात लवकर आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा आणि ₹1 तुम्ही मालिका एन्जॉय करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.